श्री स्वामी समर्थ। नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपले वायम3 क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण कोणत्याही संख्येचा वर्ग काढणे म्हणजे स्क्वेअर ट्रिक्स पाहणार आहोत। आपल्याला काही वेळेला प्रत्येक संख्येचा वर्ग हा पाठ नसतो, त्यामुळे ही ट्रिक आपण कोणत्याही संख्येचा वर्ग काढण्यासाठी वापरू शकतो। चला तर वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात। तुम्ही कोणतीही संख्या घेऊ शकता हे ट्रिक साठी। आपण पहिली संख्या घेऊया 37 चा वर्ग। आपल्याला 37 चा वर्ग काढायचा आहे। ही ट्रिकची पद्धत कशी आहे बघा। आपल्याला सर्वप्रथम 1 ते 30 पर्यंतचे स्क्वेअर हे पाठ पाहिजे किंवा वर्ग पाठ पाहिजे। आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी 1 ते 30 पर्यंतचे वर्ग व 1 ते 30 पर्यंतचे घन ह्याचा व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता। चला आपण ट्रिकने ह्या संख्येचा वर्ग कसा काढावा हे पाहूया। इथं खाली आपण 3 चा वर्ग लिहून घ्यायचा। 3 चा वर्ग किती आहे? 9। आणि 7 चा वर्ग किती आहे? 49। 3 चा वर्ग किती आहे? 9। 7 चा वर्ग किती आहे? 49। पुढं बेरीज करायची। कशाची? 3 गुणिले 7 गुणिले 2। काय सांगितलं मी? 3 गुणिले 7 गुणिले 2। 7 हे आपला एकक स्थान आहे, 3 हा आपला दशक स्थान आहे आणि वर्ग ह्यांचा गुणाकार करायचा। मग इथं गुणाकार करताना आपण नेहमी 0 लिहायचं। 3 सत्ते 21, 21 दोन्ही 42। मग इथं आपण हे मांडून घ्यायचं, यांची आपण बेरीज करायची। 9, 4 आणि 2 6, 9 आणि 4 13। आपल्याला 37 चा वर्ग किती आला? 1369। आपल्याला प्रत्येक संख्येचा वर्ग लक्षात राहत नाही, त्यामुळे ही ट्रिक आपण कोणत्याही संख्येसाठी वापरू शकतो। अजून उदाहरण काही पुढे घेऊया, त्यामुळे तुमच्या ही ट्रिक लगेच लक्षात येईल। आता दुसरं उदाहरण घेऊया आपण 73 चा वर्ग काढूया। हा एकक स्थान आहे, हा दशक स्थान आहे। ह्या एकक आणि दशक स्थानच्या दोन्हींचा वर्ग आपण खाली लिहून घ्यायचा। 7 चा वर्ग किती? 49। 3 चा वर्ग किती? 9। पण एकाच डिजिट मध्ये आपण लिहायचं नाही आन्सर, वर्ग करताना 2 डिजिट मध्ये हवाय, त्यामुळे 0 9 अधिक वरती मी सांगितल्याप्रमाणे दशक स्थान गुणिले एकक स्थान गुणिले वर्ग। इथं बेरीज करताना 0 लिहायचं आपण एकक स्थानावरती। 7 त्रिक 21, 21 दोन्ही 42। ह्याची बेरीज करायची आपण। 5329। 73 चा वर्ग किती आला? 5329। तुम्हाला परीक्षेच्या वेळेला ही ट्रिक खूप कामी येईल। आता आपण तिसरं उदाहरण बघूया।
आता आपल्याला 92चा वर्ग काढायचा आहे. इतक्या मोठ्या संख्येचा वर्ग लक्षात ठेवणं आपल्याला शक्य नाही, त्यामुळे ही ट्रिक इथे खूप कामी येईल तुम्हाला एक्झाममध्ये. मी सांगितल्याप्रमाणे एकक स्थान दशक स्थानचा वर्ग आधी लिहून घ्यायचा. 9चा वर्ग 81, 2चा वर्ग 4, पण एका डिजिटमध्ये वर्ग लिहायचं नाही, त्यामुळं 04 अधिक दशक स्थान गुणुले एकक स्थान गुणुले वर्ग. इथं अधिक करताना एकक स्थानाला नेहमी 0 द्यायचं गुणाकारच्या वेळेला. 9 दोन्ही 18, दोन्ही 36. मग ह्यांची बेरीज करायची. 4, 6, 1 आणि 3 4, 8, 8464. मग इथं आपलं आन्सर काय आलं? 92चा वर्ग 8464. आता पुढे अजून 2 उदाहरण घेऊया, त्यामुळे तुम्हाला ही ट्रिक लगेच लक्षात येईल. पुढील उदाहरण आहे, आपल्याला 64चा वर्ग दिलेला आहे. जिथं तुम्हाला वर्ग लक्षात राहत नसेल तिथं ही ट्रिक खूप कामी येईल तुमच्या. हे एकक स्थान आहे, हे दशक स्थान आहे. एकक आणि दशक स्थानचा आपण आधी वर्ग लिहून घ्यायचे. 6चा वर्ग 36, 4चा वर्ग 16 अधिक एकक स्थान दशक स्थान एकक स्थान आणि वर्ग यांचा गुणाकार. इथं 0 द्यायचं एकक स्थानला. 4 चौक 24, 24 दोन्ही 48. आपल्याला 64चा वर्ग आन्सर काय आलं? 4096. आपला 24चा वर्ग आला. आता आपण लास्टचं एक एक्झाम्पल घेऊया. 5वं एक्झाम्पल आहे, 69चा वर्ग काढायचा आहे आपल्याला. वरील प्रमाणेच आपण सोडवूया. हे एकक स्थान दशक स्थान ह्यांचा आधी आपण वर्ग लिहून घ्यायचा आहे. 6चा वर्ग 36, 9चा वर्ग 81 अधिक इथं 0 लिहायचं. 96 54, 54चा वर्ग 108. चोपन्न गुणिले 2 108. 16. आपल्याला आन्सर काय आलं? 4761. हा आपला 69चा वर्ग आला. तुम्हाला ही ट्रिक समजली असेल तर मी कमेंट्समध्ये काही एक्झाम्पल देत आहे, तुम्ही कमेंटमध्ये त्याचा आन्सर मला लिहून पाठवायचा आहे. मी काही उदाहरण देत आहे तुम्हाला, त्याचा आन्सर मला कमेंटमध्ये तुम्ही लिहून पाठवायचा आहे. पहिल्यांदा आपण 39चा वर्ग, दुसरं 58चा वर्ग, तिसरं 64 झालेला आहे वरती, 75चा वर्ग, चौथं 53चा वर्ग आणि 5वं 79चा
वर्ग। जर तुम्हाला वरील ट्रिक समजली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये ह्याचं आन्सर मला पाठवायचं आहे। अशा प्रकारे आपण कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढावा ह्याची ट्रिक आपण बघितलेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। मी जी एक्झाम्पल दिलेले आहेत त्याचा आन्सर कमेंटमध्ये मला सांगा व आपल्या YM3 क्लासेस हे आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। नोटिफिकेशन बेलवरती प्रेस करून ऑल ह्या बटनावरती क्लिक करा। थँक यू।